नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कोळंबी मसाला। त्यासाठी मी 250 ग्रॅम कोळंबी घेतली आहे। त्याला मॅरिनेट करून घेतोय आपण। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून ते मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या, जेणेकरून हळद मीठ त्याला व्यवस्थित लागेल आणि हे अर्धा तासासाठी झाकून ठेवा। त्यानंतर वाटण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यात एक उभा चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत त्याला तळून घ्या। त्यानंतर त्याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घाला आणि परतून घ्या। टोमॅटो परतल्यानंतर त्या 1 इंच कट केलेलं आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या घालून परतून मिश्रण थंड झालं की वाटून घ्या। त्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी तळण्यासाठी पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्या। त्यात कोळंबी 2 ते 3 मिनिटं तळून घ्या। कोळंबी आपली तळून झालेली आहे। आता त्याच तेलामध्ये आपलं वाटण घालून ते वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्या। आता वाटणामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घालून छान परतून घ्या। मसाला परतल्यानंतर त्यात तळलेली कोळंबी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून मसाला कोळंबीला पूर्णपणे कोट होईल। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि 1 ग्लास गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्या। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि पहा किती मस्त झणझणीत असा आपला कोळंबी मसाला किंवा कोळंबीची भाजी तयार आहे।